तर मुंबईत गेल्या 3 दिवसांमध्ये 2 मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत, मोठे अपघात घडलेले आहेत। चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून एकीकडे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर साकेनाकेमध्ये सुद्धा आज उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। तर गेल्या 48 तासांमध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे। जागोजागी पाणी साचलेलं आपल्याला दिसतंय आणि पालिकेचे नालेसफाईचे दावे हे कसे काय फोल ठरलेले आहेत याची प्रचिती या घटनांमधून येते। मुंबईत मरोळ इथं सुद्धा मिलिटरी रोडवर 2 दिवसांमध्ये 2 झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत पावसामुळे। आणि काल संध्याकाळी पडलेल्या एका मोठ्या झाडाखाली 4 वाहनं अडकून पडली होती आणि यामध्ये एका व्यक्तीला किरकोळ स्वरूपात दुखापत सुद्धा झाली होती। आणि यानंतर आज सकाळी सुद्धा याच रस्त्यांवर दुसरं झाड एक थेट पडलं आणि एका रिक्षावर जाऊन पडलं। धावती रिक्षा होती ही आणि सुदैवानं त्यात कुणाला दुखापत झाली नाहीये, मात्र रिक्षाचं मात्र यात जास्त नुकसान झालंय। एकाच रस्त्यावर 2दा या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिक सुद्धा कमालीचे घाबरले। मुंबईतली नालेसफाई आणि झाडांच्या छाटणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप आता रंगायला सुरुवात झाली आहे। तर गेल्या 3 वर्षांमध्ये मुंबईची परिस्थिती बदलली असून आता नालेसफाईमुळे पाण्याचा निचरा होतोय, असं शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या। आणि यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा नर यांनी सुद्धा पलटवार केलेला आहे आणि कायंदेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला। तर प्रशासकाला जाब विचारला का नाही असा सवाल त्यांनी केला। गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईकरांचे जनावरांसारखे हाल होत आहेत आणि कोणतंही काम झालं नाही आणि त्यामुळे आज मुंबई अक्षरशः तुंबली असा आरोप बाळा नर यांनी केला। एप्रिल महिन्यापासूनच वृक्ष छाटणीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं की अनेक वेळा आपण पाहतो की दुकानदार देखील त्यांच्या दुकानासमोर त्यांना झाड नको असतं कारण त्यांचे बोर्ड किंवा साइन बोर्ड ब्लॉक होतो, परंतु अशा ज्या प्रवृत्ती आहे त्या झाडांमध्ये अनेकदा काहीतरी इंजेक्ट करतात आणि त्यामुळे झाडांची मुळं खिळखिळ होऊन मोठी मोठी झाडं पडतायत। परंतु हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे। गेल्या 25 वर्षापूर्वीची स्थिती आणि गेल्या 3 वर्षाची स्थिती याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। पूर्वी 3-3 दिवस पाणी उतरत नव्हतं, आता काही तासांमध्येच पाण्याचा निचरा होतो। पंपिंग स्टेशन्सची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पूर्वी जितका प्रॉब्लेम होता मला असं वाटतं तो निम्म्यावर आलेला आहे। मला वाटतं गेल्या 5 वर्षामध्ये जे मुंबईकरांचे हाल आहेत हे हाल जनावराला देखील नको आहेत अशा पद्धतीचे आहेत। मुंबई महानगरपालिका असेल, महाराष्ट्र राज्य असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, या सगळ्या ठिकाणी एक छत्री सत्ता आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रशासनावर कुठल्या प्रकारची पकड नाही आहे। त्याच्यामुळे आज नाले तुंबले आहेत, सकल भागात पाणी साचलंय, झोपडपट्ट्यांमध्ये पाणी आहे, रस्त्यावर पाणी आहे। ही परिस्थितीमध्ये मुंबईकरांची दैना झाली आहे आणि मला वाटतं याला कारणीभूत प्रशासन आहे आणि प्रशासन पकड नसलेल्या सरकार आहे। 4 वर्षापासून मुंबई महानगरपालिका नगरसेवक नव्हता, प्रशासक म्हणून काम करत होते आणि प्रशासकाच्यावर हे कोणाचं होतं, राज्य शासनाचं होतं। मग मला वाटतं कायंदे मॅडम ज्या ठिकाणी आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे।